आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ. आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली. येत्या 5 वर्षात भारत जगासमोर विकासाचा आदर्श ठरेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अव्वल स्थानी. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 4थ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परत. आणि महाराष्ट्रातले भाजप आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना 21 तारखेला हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937ला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावी झाला. महानगरपालिकेत 2 वेळा नगरसेवक, 3 वेळा विधान परिषद सदस्य, मुंबईचे महापौर, 2 वेळा विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते दिसले. 1967 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी शिवसेना पक्षासाठी वेचलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता. 1995 मध्ये शिवसेना भाजपा युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री झाले. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करून PhD पूर्ण केली. त्यांना डॉक्टर DY पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डिलीट ही मानद पदवी मिळाली. मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यासाठी त्यांनी कोहिनूर ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली. नंतर ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर या नावानं परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिव्हाळा वाटत असे. मनोहर जोशी यांची तीक्ष्ण बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यामुळे सगळ्या पक्षातल्या नेत्यांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळालं अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं जोशी यांनी राज्याच्या विकासासाठी अथकपणे काम केलं. तसंच लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदीय कामकाज अधिक लवचिक आणि समावेशक केल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. लोकसभेत त्यांची वेगळी कार्यपद्धत आणि निष्पक्ष शैली यामुळे सभागृहाच्या कामकाजात सुधारणा झाल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या निधनामुळे एका तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला काळानं आपल्यातून हिरावून घेतल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. जोशी यांचा स्पष्ट वक्तेपणा, हजरजबाबीपणा, खुमासदारपणा आणि एकूणच त्यांची कार्यशैली प्रेरणादायी असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. येत्या 5 वर्षात भारत देश जगासमोर विकासाचा आदर्श ठरेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. बनारस हिंदू विद्यापीठात सांसद संस्कृत प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभात आज ते बोलत होते. प्रधानमंत्री वाराणसीच्या दौऱ्यावर असून 1300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यात दूध प्रक्रिया केंद्र, ॲग्रो पार्क, रेशीम धागे रंगवण्याचा कारखाना तसंच धार्मिक पर्यटन या प्रकल्पांचा समावेश आहे. संत रविदास यांच्या 647व्या जयंतीनिमित्त
आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. जातीभेद करणारे मानवतेला विरोध करतात असं ते यावेळी भाषणात म्हणाले. संत रविदास वस्तू संग्रहालयाचा कोनशिला समारंभ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 110वा भाग आहे. हिंदी भाषेतल्या कार्यक्रमानंतर आकाशवाणीकडून लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषेतून प्रसारण होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून मान्यता मिळाली आहे. एका अमेरिकन संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात मोदी 78% मान्यता मिळवत प्रथम स्थानी असल्याचं आढळून आलं आहे. या सर्वेक्षणात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर, तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर मिलेई तिसऱ्या स्थानी आहेत. नवी दिल्ली इथं चालू असलेल्या रायसिना संवादाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आज अनेक महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. लॅटव्हियाचे परराष्ट्रमंत्री क्रिसॅनेस करिन्स, भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, कॅनडाचे माजी प्रधानमंत्री स्टीफन हार्पर, युरोपीय व्यवहार आणि स्लोवाकिया प्रजासत्ताकचे परराष्ट्रमंत्री जुराश ब्लॅनर यांच्यासह अनेक मुत्सद्यांची भाषणं होणार आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या संवादात 100पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून चेन्नईच्या दौऱ्यावर आहे. 2 दिवसांच्या या दौऱ्यात निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. उद्या तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आयोगाची चर्चा होईल. केंद्रीय शिक्षण मंडळ प्रायोगिक तत्वावर निवडक शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट पद्धत राबवणार आहे. इयत्ता 9वी आणि 10वीसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इयत्ता 11वी आणि 12वीसाठी इंग्रजी, गणित, जीवशास्त्र या विषयांच्या मूल्यांकनाचं उद्दिष्ट आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या चाचण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला वेळ मोजला जाणार असून त्यावर अभिप्राय घेतले जातील. ही योजना राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणात केलेल्या शिफारसींच्या अनुषंगानं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नियामक मंडळाच्या बैठकीत ही कल्पना मांडण्यात आली होती. श्रोतेहो, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांविषयी, त्यात झालेल्या विकास कामांविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणीवर सुरू झाला आहे. संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान दररोज 2 ते 3 मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमात सादर केला जाईल. आज या कार्यक्रमात जळगाव, रावेर आणि उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माहिती दिली जाईल. आकाशवाणी मुंबईचं यूट्यूब चॅनल, मुंबई AIR न्यूज, आकाशवाणी मराठी बातम्या हे पॉडकास्ट चॅनल यासह न्यूज ऑन AIR या ॲपवर हा कार्यक्रम ऐकता येईल. विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात यात्रेचा रथ रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगावमधल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी विविध सरकारी योजनांची माहिती घेतली. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी रिया ठीक यांनी सांगितलं, माझं दुकान छोटंसं गादी आहे, पण मला काय आर्थिक टंचाई आली होती. पण मला समजलं की PM स्वनिधीची स्कीम आली. मी तिथे जाऊन चौकशी केली व मला 10,000 रुपयाचे रक्कम बँक ऑफ इंडिया यामार्फत भेटली. तेव्हापासून माझा धंदा आता व्यवस्थित चालू आहे. रांची इथं आज सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या 45 षटकातच इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. आकाशदीपनं 3, जडेजानं 1 आणि अश्विननं 1 गडी बाद केला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. जो रूट वगळता एकाही फलंदाजानं 50 धावांचा उंबरठा ओलांडला नाही. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 बाद 176 धावा झाल्या होत्या. कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता वाशिम पद्मतीर्थ मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ. आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली. येत्या 5 वर्षात भारत जगासमोर विकासाचा आदर्श ठरेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अव्वल स्थानी. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 4थ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परत. आणि महाराष्ट्रातले भाजप आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.